इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। शमशान भूमि के पास कचरा फेंकने को लेकर दो गुटों में हुई दगड़फेंक। दरअसल सोलापुर के कुंबारी गांव में बीते बुधवार 31 जनवरी 2024 की सुबह शमशान भूमि के पास कचरा फेंकने को लेकर दो गुटों में विवाद होने लगा था, जिसके बाद गांव के कुछ लोगों ने मिलकर विवाद को सुलझा लिया था। लेकिन रात के समय कुछ लोग विवाद मिटने के बाद भी जबरदस्ती घरों के पास आकर पथराव कर फरार हो गए, जिसके बाद आज 1 फरवरी 2024 को पीड़ित लोगों ने सोलापुर एसपी से मिलकर पथराव करने वालों पर गंभीर मामला दर्ज कर उन्हें फौरन गिरफ्तार करने की मांग की, जहां पुलिस ने कहा कि पथराव करने वालों को जल्द से जल्द पकड़ लिया जाएगा। आता आपल्या समाजाचे 6-7 नेते, मुख्य नेते जे आहेत ते एसपी साहेबांना भेटले। सर ॲडिशनल एसपी आहेत, मी DYSP आहे। ते भेटले, त्यांनी तुमच्या ज्या भावना आहेत सगळ्या, जी काही काल घडलेलं आहे आणि याच्यापूर्वी पण जे काही घडलेलं आहे ते त्यांनी साहेबांना सगळं सविस्तर सांगितलं आता। त्याच्यावर साहेबांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेले की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सगळ्या लोकांना अटक होणार म्हणजे होणार, ठीक आहे। त्याच्यात कठोर कारवाई होणार। 326 सारखं गंभीर कलम त्याच्यात लावलेलं आहे, अॅट्रॉसिटी लावलेलं आहे। सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत, दाखल व्हायचं काही राहिलेलं नाही, ठीक आहे। त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहा। आता ॲडिशनल एसपी साहेब आपल्याला बोलतील। अपर पोलीस अधीक्षक सर यावलकर सर आहेत पूर्ण जिल्ह्याची, आणि जिल्ह्याची सगळी पोलीसची टीम इथंच आहे। तुम्ही सगळे इथं असल्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही आम्हाला रिकामं कराल तेवढ्या लवकर आम्हाला त्यांना अटक करण्यासाठी जाता येईल। आता साहेबांचं सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या। माऊली थांबा। 4-5 लोक आले, पारधी समाजांना पहिला शिवीगाळ केले, मारहाण वगैरे केले आणि परत नंतर त्यांचा जमाव बोलून घेण्यात आला। नंतर 150 ते 200 लोक आले। बऱ्याच आमच्या महिलांना मारहाण झालेली आहे। अल्पवयीन मुलीची झंपर वगैरे फाडण्यात आलं, साडी फाडण्यात आलेलं आहे। यापूर्वी अशी घटना घडलेली आहे। ह्या अर्थात आम्ही एसपी साहेबांना शिष्टमंडळ भेटून निवेदन वगैरे दिलेलं आहे। तात्काळ त्यांना अटक व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, हे सगळे आमची समाज बांधवांची आज एवढ्यासाठी सगळे इथं एकत्रित जमलेलं आहे। भांडणं कशामुळे? भांडणं व्हायचं एक कारण होतं की सकाळी आमचे 8-10 माणसं कचरा का टाकतात। आमची मशानभूमी आहे, आमचे वडीलधार लोक इथं असतात करतात, त्यांची मशानभूमी वगैरे असल्याने या ठिकाणी कचरा तुम्ही टाकू नका वगैरे, संडास वगैरे काही करू नका असं त्यांना फक्त सांगायला गेलेले होते। तर ह्या गोष्टीवर त्यांनी ग्रामपंचायतमध्ये सगळे शिष्टमंडळ जमा झाले, दोन्ही पार्टी। तर ह्याच्यापुढे असं काही होणार नाही, घडणार नाही असे त्यांनी एकमेकाला समज काढली आमची व आमच्या लोकांना पाठवून दिलं। आणि संध्याकाळी सगळ्या लोकांनी कोणत्या समुदायाचे होते समोरचे लोक? ती समाज माहीत नाही सर आपल्याला। 3-4 प्रकारचे गावकरी लोक जे कुंभारी लोक आहेत उच्च प्रवर्गातले लोक आहेत आणि आपला हा समाज बांधव आहे, अशिक्षित आहे, आदिवासी समाज आहे। फक्त समाजाला न्याय मिळावं एवढ्यासाठी आज सगळ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात रात्री काय झालं घटना? कशामुळे ते ठिणगी पडली आणि अशी त्यांची प्लॅनिंग झाली की हा गपचूपमध्ये आलेले आहे, त्यांचं प्लॅनिंग आम्हाला काही कळालं नाही। आपल्याला काय केलं? दगडफेक केलं, मंदिरात गेलं, देवीची विटामना केलं, ज्याला आम्ही पूर्व मानतो पुजतो देवीला, त्या मंदिरमध्ये विटामना केलं झालं। त्याच्यातली LCD तोडली गेली, त्याच्यातले लोकांचे दार तोडले गेले, खिडकी तोडली गेली, रिक्षा फोडल्या, गाड्या रिक्षा फोडले, लोकांचे साहित्य उपयोगी वस्तू आहेत नुकसान भरपाई केली, व्हीलर फोडण्यात आले, हे लोकांवर वारंवार अत्याचार होत आहे। एसपी साहेबाला एवढंच ह्या निवेदनावर भेटून मिळालं की आम्हाला न्याय मिळावं, या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करून मिळावं। तुमचं नाव सांगा। मी पारधी समाज आदिवासी पारधी समाज जिल्हा अध्यक्ष अनिल चव्हाण। अजून कोण बोलणार?